सोलापूरची वरदायिनी उजनी अखेर मायनसमध्ये आली असून पावसाळा सुरू होईपर्यंत मृत साठ्यातील किती टक्के पाण्याचा वापर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गतवर्षी पुणे जिल्ह्यात झालेल्या मुबलक पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी ही दिनांक 5 ऑगस्ट रोजी 100% भरून ओव्हरफ्लो झाली होती। यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील तमाम जनतेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला होता। या दिवशी वरदायिनी उजनीत 102% इतका उपयुक्त पाणी साठा झाल्यानं आणि दौंड इथं मोठा विसर्ग सुरू राहिल्यानं भीमेच्या पात्रात 1,26,600 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता। दरम्यान शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून सातत्यानं पाणी सोडण्यात आल्यानं अखेरीस एप्रिल महिन्यात उजनी प्लसमधून मायनसमध्ये आली। शुक्रवारी सकाळी 6 वाजताच्या अहवालानुसार उजनीतील एकूण पाण्याची पातळी ही 491.025 मीटर इतकी होती। एकूण पाणीसाठा हा 101.83 दशलक्ष घनमीटर इतका असून यात उपयुक्त पाणीसाठा हा वजा 0.98 दशलक्ष घनमीटर इतका अर्थात 63.62 TMC इतका आहे। उपयुक्त पाणीसाठा हा आता वजा 0.03 TMC इतका आहे। उपयुक्त पाण्याची टक्केवारी ही वजा 0.06% इतकी आहे। दरम्यान उजनी धरणातून सध्या दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 60 क्युसेक, बोगदा 610 क्युसेक, मुख्य कालवा 2,950 क्युसेक, विद्युत निर्मितीसह भीमेच्या पात्रात 6,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गत 6 महिन्यांमध्ये तब्बल 100हून अधिक टक्के पाण्याचा वापर झाल्यानं ऐन एप्रिलच्या पंधरवड्यात धरण चलसाठ्यातून अचल साठ्यात अर्थात प्लसमधून मायनसमध्ये आला आहे। पावसाळा सुरू होऊन उजनीत चांगल्या पद्धतीनं पाणी येण्यास जवळपास जुलै महिना उजाडणार असून तोपर्यंत उजनीतील पाण्याची पातळी ही किती खालावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मृत साठ्यातील पाण्याचा अधिक वापर झाल्यास तो भरून उजनी प्लसमध्ये येणं, तिथून उपयुक्त पाणीसाठा होणं आणि धरण 100% भरणं या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असल्यानं गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पुणे जिल्ह्यात विशेषतः भीमा खोऱ्यात चांगला पाऊस होणं गरजेचं आहे।